ते बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, अरे मरणाची कोणाला भीती. आदर्श दैवत माझं राजा शिवछत्रपती, आदर्श दैवत माझं राजा शिवछत्रपती. 350 वर्षापूर्वीच या महाराष्ट्राच्या मातीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळालं, ज्यानं स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीनं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला. या महाराष्ट्राच्या मातीवर अनेक संत आणि संत थया थया नाचत होतं. स्त्रियांची आबरू लुटली जात होती, अनेक आईबांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांना कोणी कैवार राहिला नव्हता. मोगलांच्या कैदेत हजारो मराठा सैन्य अन्याय सहन करत खितपत पडलं होतं. अशा या वेळी या महाराष्ट्राच्या मातीला हवा होता एक नवा झंकार, एक झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, वाराही शांत झाला, सूर्यही स्तब्ध झाला. झाडांची पानंही हलत होती की पाखरेही चुलबुलत नव्हती. शिवनेरचा कातलही थंड झाला होता. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होती फक्त धास्ती आणि भीती. काय होतंय, काय होतंय. पाहता पाहता सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 साली दर्याखोऱ्यातील मावळमध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवसूर्याचा जन्म झाला. होते त्यांच्यावर आऊसाहेब जिजाऊंचे संस्कार. पाठीवर दादाजींचा हात, डोक्यावर जिरेटोप, हाती भगवानी तलवार. घातला त्याने स्वराज्याचा बाया, छातीवर झेलूनवार. होता त्या सिंहाचा छवा, खेळणी गणिमिकावा. माझं उड रणदुर्ग धुंबी राहण रणांगणात. खेचून आणलं त्याने विजय आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्याने, जिंकून घेतला दुर्ग. विशाल सागराला एक पायमान घातलं, बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरडापरी, पडले स्थितीच्या जंजिरावरी. केली त्याने 9 वेळा स्वरी, तरी अपयश पडले पदरी. असेल का दुःख या परी, म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा. भिडला थेट मुघलांना, दिला अवांडाच पोर्तुगीजांना, घेतला अंगावर ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले दिल्लीचे तख्त. उडवले दाणा दाणा औरंगजेबाचे नाव त्याचा छत्रपती शिवाजी. फितूर जन्मले ही जरी या महाराष्ट्राची खंत आहे, तरी संभाजीराजे अजून मराठ्यांच्या छातीत जिवंत आहेत. मुंडके उडवले तरी चालेल, पण मान कोणापुढे वाकणार नाही. डोळे काढले तरी चालते, पण नजर कोणापुढे झुकणार नाही. जीभ कापली तरी चालेल, पण प्राणाची भीक मागणार नाही. हात तोडले तरी चालतील, पण हात कोणापुढे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालतील, पण आधार कोणाचा घेणार नाही. प्राण गेला तरी बेहतर, पण शिवरायांसारखा आदर्श दैवत सोडणार नाही. शिवरायांसारखा आदर्श दैवत सोडणार नाही. शत्रूच्या हृदयातही स्थान प्राप्त करणारे माझे आदर्श दैवत किती महान होते हे तुमच्या लक्षात येईलच. महाराजांचं निधन झालं. ही बातमी औरंगजेबाच्या खासगी सचिवास समजली. ही बातमी अत्यंत आनंदायी आहे असे समजून सचिव बादशाला सांगण्यासाठी त्याच्या वैयक्तिक अभ्यासिकेत गेला. ही बातमी ऐकून बादशाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवली आणि सचिवाला आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली. नमाजासाठी दोन्ही गुडघे टेकून दोन्ही हात पसरून अल्लाची प्रार्थना केली. हे देवा, हे देवा, माझं साचलेलं पुन्हा तुझ्या दरबारी आहे. आमच्या ह्या हिंदुस्थानातील एक मानवतावादी छत्रपती शिवाजीराजा तुझ्याकडे येत आहे. त्याच्या स्वागतासाठी तुझ्या स्वर्गाचे 7 उघडी ठेव. अरे असे होते माझे आदर्श दैवत, असे होते माझे आदर्श दैवत. औरंगजेबा प्रमाणे संदर्भ आलमगिरीतील शत्रूंनी माझ्या राजाचे गुणगानाचे फोडे गेले. आदर्श असावा तर असा, आदर्श असावा तर असा. थोर तुमचा कर्म राजा, उपकार कधी न फिटणार. थोर तुमचा कर्म राजा, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार. श्वासात रोखून वादा, डोळ्यात रोखिली आग. श्वासात रोखून वादा, डोळ्यात रोखिली आग. आदर्श दैवत माझा छत्रपती एकटा हिंदू वाघ, एकटा हिंदू वाघ. सत्य शेवटी शब्दांना पूर्ण विराम देते. विचार मंथनाची रजा घेते. जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते, फुल हवे असेल तर तोडू नका कल्या. फुल हवे असेल तर तोडू नका कल्या. सुगंध हवा असेल तर जपून ठेवा बाकल्या. सुगंध हवा असेल तर जपून ठेवा बाकल्या. आणि आपल्या